कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ या नावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण व एकेरी उल्लेख असल्याने अनेक वर्षापासून शिवभक्त व हिंदू संघटनांद्वारे संताप व्यक्त होतोय। काही शहरे, रेल्वे स्थानक, विमानतळ आणि अन्य ठिकाणी दिलेली छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांची नावे नंतर आदरयुक्त करण्यात आली। त्याचप्रमाणे कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज असं आदरयुक्त स्वरूपात करण्याची आग्रही हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलनाद्वारे राज्य सरकारकडे करण्यात आली। तर येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी हा बदल न केल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याची चेतावणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आली। आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे आंदोलन होतंय ते कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ हे शिवाजी महाराजांचं एकेरी उल्लेख होतोय। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 पातशाही अगदी मातीत गाडून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, अशा महाराजांचा एकेरी उल्लेख होतोय। म्हणून हिंदू जनजागृती समिती असेल, समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने या छत्रपती शिवाजी विद्यापीठांचं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नामांकन व्हावं यासाठी ही निदर्शनं करण्यात येत आहे। नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समितीचा महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक। आज कोल्हापूर येथील सर्व हिंदुत्ववादी संघटना, शिवप्रेमी संघटना, गडप्रेमी संघटना एकत्र आलेल्या आहेत। हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही मागणी करतो आहोत की ज्या ठिकाणी छत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे, छत्रपती शाहूराजेंची भूमी आहे, या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ अशा प्रकारचा अवमान होता कामा नये, या मागणीसाठी सर्व जण या ठिकाणी आलेले आहेत। आणि 2016ला महाराष्ट्र शासनाच्या संदर्भातला एक कायदा या ठिकाणी केलेल्या नावांच्या संदर्भातला की ह्या नामकरणात बदल शासनाला करता येतो। 2017ला विक्टोरिया टर्मिनसचं नाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस झालेलं आहे। अनेक विद्यापीठांची नावं राष्ट्रपुरुषांच्या नावे देऊन बदल करण्यात आलेले आहेत। मग शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ का होत नाही, ही मागणी या ठिकाणी करण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो। ह्या आंदोलनाची सुरुवात साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत त्यांच्या मूर्तीपासूनच आम्ही करतो आहे। संपूर्ण राज्यभर हे आंदोलन छेडलं जाईल जर या प्रकारची मागणी पूर्ण झाली नाही। या अधिवेशनामध्ये शासन प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि ही मागणी पूर्ण करावी। विद्यापीठाचं नाव तत्काळ बदलण्यात यावं, ही मागणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे। आणि या कोल्हापूरच्या भूमीत या पुरोगाम्यानं नेमकं झालंय काय? शिवाजी युनिव्हर्सिटी असं म्हणून एक प्रकारे हा JNUचा अड्डा झालाय का, असाही प्रश्न या ठिकाणी पडतो आहे। आज कॉम्रेड पानसरे यांचं देखील पुस्तक आहे, त्याचं नाव देखील काय आहे, शिवाजी कोण होता? म्हणजे आमच्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती होते का ते? एकेरी उल्लेख करून एक प्रकारे त्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे। त्यामुळे या पुस्तकाचं नावसुद्धा बदललं गेलं पाहिजे, ही मागणी आजच्या या दिवसाच्या निमित्ताने करतो। आणि सर्व संघटनांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी शासन प्रशासनाला सांगतो आहोत की या विद्यापीठाचं नाव हे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ तत्काळ बदल करा, अशी आमची सर्वांची या ठिकाणी विनंती आहे। या आंदोलनाप्रसंगी राजू यादव, शरद माळी, उदय भोसले, प्रतिभा तावरे, महेंद्र अहिरे, किशोर घाटगे व हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।